मी इथे थांबण्याची गरज आहे? तुला इथे का बोलवलंय हे तुला माहितीये? हो माहितीये. मग तुला हेही माहिती असेल की जेव्हा कधी असं विलचं वाचन केलं जातं तेव्हा सगळ्या फॅमिली मेंबर्सनी इथे उपस्थित राहणं हे अपेक्षित असतं. भावनिक नातं असो वा नसो, कागदोपत्री तरी नातं आहे. अजूनही तुझ्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये जगन्नाथ हे नाव लिहावं लागतं ना? तर मी तुम्हाला शब्द दिला होता यशचं लग्न झालं की मी विल बनवेन म्हणून. प्रत्येकाला प्रत्येकाचा वाटा मिळणार आहे. आज त्या विलचं वाचन आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, हे जे विल बनवलंय ते फायनल आहे. याच्यावरती पुन्हा विचार विनिमय होणार नाही. येस पप्पा, तुमचा शब्द फायनल असणार. करेक्ट आहे. बाबा, खरंच एवढी घाई करण्याची गरज होती का? तुला विचारलं मी. गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, हो ना मिथिला? हो बरोबर आहे बहिणींचं. आता वाचन सुरू करायचं? येस ऑफकोर्स. मी जगन्नाथ चौधरी आज पूर्णपणे शुद्धीत माझं विल करतो आहे. माझ्या पुढील प्रॉपर्टीज नरिमन पॉइंटचं ऑफिस, मुंबईतले इतर 4 ऑफिस, वापीच्या 2 फॅक्टरीज आणि दिल्लीचं हॉटेल आणि तिथला बंगला. माझ्या नावावर केलं असणार पप्पांनी. आय एम शुअर हे सगळं माझं होणार. येस. हे सगळं मी सत्यजित आणि सिम्मीच्या नावाने करतोय. एकत्र? हो, नवरा बायकोनी कायम एकत्र राहावं म्हणून केलेली तरतूद आहे. नेहा यशवर्धन चौधरी. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल, पण नेहावरती माझा पूर्ण विश्वास आहे. नेहा ही गुणी आहे, खरी आहे आणि पैशाच्या बाबतीत प्रामाणिक आहे. तिचा आपल्या ऑफिसमध्ये काम करण्याचा अनुभव आहे मला. आणि आता तर काय, ती या घरची सून आहे. थोडक्यात माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. एक स्त्री संपूर्ण एम्पायर पूर्ण न्यायाने कसं चालवते हे ती लवकरच दाखवेल. यश बिझी आहेस का? नाही, बोल ना. कशी आहेस तू? काय झालं, अपसेट वाटतोस? नाही ग, का? मग तुझा आवाज का असा वाटतोय? नाही ग, मी ऍक्च्युली खाली होतो, धावत वरती रूम मध्ये आलो म्हणून कदाचित. पण हा दमल्याचा आवाज नाही वाटत आहे यश, हा टेन्शनचा आवाज वाटतोय. सगळं ओके ना? अगं नाही, काही नाहीये. तू मला नाही सांगणार? प्लीज सांग ना. एक मीटिंग ऍक्च्युली मनासारखी नाही झाली म्हणून मी ठेवू. आय हॅव टू रश फॉर अनदर वन. नंतर बोलतो मी. ते लागेल? हो चालेल. बाय, यू टेक केअर. बाय. यश तर काही बिनसलं असेल असं वाटतंय.
प्लीज देवा, नेहा येईपर्यंत फक्त सांभाळून घे. नेहा आली रे आली की मी आजोबांना सगळं खरं खरं सांगणार आहे. त्यावेळी काही झालं तरी मी थांबणार नाही. आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली. एक गुगली टाकला ना पप्पांनी, एक नंबर. अतिशय योग्य माणसाची निवड केलेली आहे पप्पांनी, आहे का नाही? आवडलाय आपल्याला निर्णय. सगळ्याच्या सगळं त्या नेहाच्या हातात देऊन टाकलेलं आहे. अतिशय गोड मुलगी ती, एक नंबर. आवडलाय आपल्याला. मी तर सांगतो ना, माझ्या वाटणीचं पण जे आहे ना ते नेहाच्याच नावाने करून टाकणार आहे. हे काय कोणीतरी आपल्याला फसून काहीतरी झोल करायला नको. हे मेकअप काढत होतीस का तू? हे फिसकडलंय म्हणजे सगळंच फिसकडलंय तुझं. तोंड गोड कर, तोंड गोड कर आता तोंड. हे अगं घे. हा बोल नेहा, काय ग, कशी आहेस? मी बरी आहे. तिथे सगळं ओके ना? इथे एकदम छान व्यवस्थित. का ग? नाही यशचं काही बिनसलं नाहीये ना? हॅलो समीर, नाही नाही, असं काही नाहीये. तू खरं सांगतोस ना? अगं मी का तुझ्याशी खोटं बोलेन? मी खरं सांगतोय, काही बिनसलं नाहीये. पण का तुझ्याशी काही बोलला का तो? नाही, तो मला काही नाही बोलला, पण त्याचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. तो ज्या रीतीने फोनवर बोलला, त्याचा आवाज, त्याचं टोन, सगळं ठीक आहे असं दाखवत होता तो. पण पण काय? त्यांनी फोन असं अचानक ठेवून दिला. एक काम कर, तू विचारशील का? तो मला सांगत नाहीये, पण अपसेट असेल तर तो तुझ्याशी नक्की बोलेल. हो हो, मी विचारतो त्याला. पण अगं तू उगीच काळजी करतेस का? असं काही नाहीये, रिलॅक्स. ठीक आहे. आणि तो काय बोलला ना ते प्लीज मला सांगशील. हो ठीक आहे, कळवेन. समीर, परी कशी आहे? अगं परी एकदम छान आहे, तू निश्चिंत राहा. ती आता पॅलेस वरती इतकी छान रुळली आहे ना. आणि तू का काळजी करतेस? आम्ही आहोत ना सगळे तिची काळजी घ्यायला. हो, ठेवते. हा, बाय. गप्प बसा. अगं पण मी कुठेही जात नाहीये. मग हे सगळं मी म्हणाले होते 24 तासाच्या आत निर्णय बदलायला लावीनच. आता बघाच मी काय करते. काय करणार आहेस तू? मी नाही, तुम्ही. मी मी काय करणार? मी सांगेन ते. म्हणजे प्लॅन माझा एक्झिक्यूट तुम्ही करायचा. म्हणजे पप्पांशी बोलायचंय? अगं मला कसं जमणार? सत्यजित, तुम्हाला काय जमतं काय नाही मला माहित नाहीये का? पप्पांच्या समोर तुमच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. सत्यजित, हे सगळं तुमच्यासाठी चाललंय ना? माझ्यासाठी? म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखा बिझनेस करता यावा, यासाठी भांडवल हवंय ना आपल्याला. तुम्हाला असं वाटतंय ना की तुमच्यावरचा अपयशाचा शिक्का पुसला जावा, मग यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत की नाही? खरं आहे तुझं. सत्यजित, आपल्यासाठी, तुमच्या बिझनेससाठी एक छोटीशी गोष्ट कराल ना नक्की? याच्यावरती क्लिअर लिहिलेलं आहे की यश चौधरी म्हणून तू प्रॉपर्टीवरचे सगळे हक्क सोडतोस. कशासाठी? काय गरज आहे सगळं करायची? नेहा म्हणते ना ते बरोबर आहे, तुझं काहीतरी बिनसलंय. आणि थोडं का नाही, खूप बिनसलंय. काय डोकं फिरलंय का? इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतका मोठा निर्णय घ्यायची गरज काय? छोटी गोष्ट नाही आहे. आमचं लग्न झाल्याशिवाय त्यांच्या या विल्ला तयार झालो ना मी. मला मान्य आहे लग्नानंतर नेहा या घरची सून होणार आहे म्हणून काही. सिमी काकू आहे, मिथिला काकू आहे, काका आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे घरात फूट पडेल. घरात फूट पडेल? काय बोलतोस तू? आजोबांच्या निर्णयामुळे घरामध्ये फूट पडेल?
यश आजोबांनी निर्णय विचार करून घेतलेला असेल आणि तू आता ओव्हर थिंक करतोयस. काही गरज नाही का विचार करायची. तुला कोणी काही भरवलंय का तुझ्या डोक्यात? मी काय कुकुलं बाळ आहे का रे कोणी काही सांगायला आणि मी ऐकून घ्यायला? आणि येऊन जाऊन प्लीज कुठल्या एका व्यक्तीला टार्गेट नको करू. मी काही कुणाला टार्गेट वगैरे करत नाहीये. मला जे दिसतंय ते मी बोलतोय. हे एवढं सगळं एम्पायर आजोबांनी उभं केलंय. त्यांना जर वाटत असेल की हे एम्पायर कुणाला तरी सांभाळायला द्यावं तर मग त्याच्यामध्ये त्यांची चूक काय? त्यांच्या निर्णयामुळे पुढे प्रॉब्लेम होणार हे त्यांना कळत नाही. हे चुकतंय त्यांचं. यश, आजोबांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे हे तू विसरतोयस. मी त्याला क्वेश्चन करतच नाहीये समीर. मी त्यांच्या जजमेंटला क्वेश्चन करतोय. ते प्रॅक्टिकली विचार करत नाही, इमोशनली करत. हो, भावनेचाच विचार व्हायला पाहिजे इथे. आपली स्वतःची एखादी गोष्ट, आपण उभी केलेली प्रॉपर्टी कुणाला तरी सांभाळायला देताना भावनांचाच विचार होत असतो. मला वाद घालायचा नाहीये समीर. मी जे बोलतोय ते तुला कळतंय, तुला पटतंय, तुला फक्त मान्य करायचं नाहीये. तुला उगाच आजोबांची बाजू घ्यायची बस. मी त्यांची बाजू का घेऊ यश? मला जे पटतंय ते मी बोलतोय बस. एक मिनिट, मला जे वाटतंय ते बोलायचं मला अधिकार आहे. ऑफकोर्स. मला जे कळतं ते मला करायचा अधिकार आहे ना. ठीक आहे, मग मी हे फाडतोय. दुसरं बनवेल. अरे पण तू हट्टीपणा का करतो यार? एक काम करू, आजोबांसमोर जाऊ आणि त्यांच्यासमोर बोलू. मला कुठेही जायचं नाहीये समीर. का? आजोबांसमोर नाहीच. का नाही जायचं? त्यांच्यासमोर उगाच इमोशनल होईल. मग प्रॉब्लेम काय? आजोबांसमोर इमोशनल व्हायला तुला प्रॉब्लेम काय? आपण आजपर्यंत झालो नाही का कधी त्यांच्यासमोर इमोशनल? यश, आपण आत्ताच्या आत्ता आजोबांकडे जातोय. मला नाही जायचं समीर. यश, तू आता माझ्या डोक्यात जातोय. मला डोक्यात जाऊ नको समीर. यश, आपण आत्ता आजोबांकडे जातोय. चल समीर. सॉरी यार समीर. समीर, सॉरी यार समीर, पण कधी कधी माणसं जपण्यासाठी, घर सांभाळण्यासाठी असं कठोर व्हावं लागतं यार. एवढी आनंदाची बातमी दिली तुम्ही मला सत्यजित. मला वाटलंच नव्हतं की हे सगळं इतक्या सहज घडेल. काय घडलंय तुला कळतंय का? आपला यश सगळे हक्क सोडायचं म्हणतोय. मग अगं हे योग्य नाहीये. पप्पांनंतर दादा आणि दादानंतर यश, त्याचा हक्क आहे या सगळ्यावर. पण जे त्याच्या हक्काचं आहे ते त्याला नको आहे. सिंपल. मग जे त्याला नकोय ते सोडू दे की. अगं पण ते वाद घालायचा नाही मला या विषयावर. आपण कधीही कुणाचं वाईट केलेलं नाहीये सत्यजित. हे जे काही होतंय ते त्याच्या नशिबाने होतंय. पप्पांशी खोटं बोलला ना तो, त्याच्या कर्माची शिक्षा मिळते त्याला असं समजा हवं तर. नकोय ना त्याला ही प्रॉपर्टी. सो इट्स ओके, फाईन. तुम्ही फक्त एक काम करायचं, पप्पांकडे जाऊन यशचं जाणं कन्फर्म करून घ्यायचं. मला नाही जमणार. जमणार नाही की करायचं नाही. तुला काय हवं ते समज, पण मला हे पटलेलं नाहीये. ओके फाईन. हे माझं काम आहे ना, मग हे मीच करेन. आणि तसंही ही आनंदाची बातमी आधी माझ्याच कानावर पडायला हवी आहे. वेडे आहात तुम्ही शेफाली. माहितीये मला. आणि क्यूट सुद्धा. मला ते पण माहितीये. शेफाली, थँक्यू आणि सॉरी. थँक्यू चालेल, सॉरी नको. ठीक आहे. आता कसं वाटतंय? आता बेटर आहे. म्हणजे मग आता शांत झोपा. गुड नाईट. गुड नाईट. आणि शेफाली ऐका ना, माझा फोन आला होता किंवा मी अपसेट होतो हे प्लीज नेहाला नका सांगू. उगीच काळजी करत बसेल. ओके ठीक आहे, नाही सांगा. थँक्स. बाय. गुड नाईट. गुड नाईट.
वाव, समीर सरांना बोलावं असं वाटलं आणि त्यांनी मला फोन केला. येस, आता तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत सर, पण स्वप्नात. तुमचं असं नवरा बायकोचं चालणार असेल तर पण ठीक आहे, आम्ही निघतो ना. नाही नाही नको नको, तसं काही नाही आजोबा. मी फक्त यशची चौकशी करायला फोन केला होता. मी करते नंतर फोन, बोलूया नंतर. ठेव फोन. बाय. गुलाबी फोनवरून गुलाबी संवाद. बदलतो. लक्षात येतंय का तुझ्या नुसत्या आवाजावरून कळतं तिला की तू बरा आहेस की नाहीयेस. म्हणजे तिथे राहून तुझी काळजी करते ती. गुणी रे. अरे ये तो मैं पहले ही बोला था, वो गुणी है. हो आजोबा, पण तरी तुम्ही जे ठरवलंय ते निर्णय बदलला. आणि आता जो काही निर्णय घेतलाय तो मी सुनबाई इथे आली की तिला सांगेन, आणि मग तिचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण हे तुला चालतंय ना, का परत चिडणार आहेस आणि परत त्या परीला कामाला लावणार आहेस? तर म्हणालो ना मी, आय एम सॉरी. ती काहीतरी वेड्यासारखं बळवते, तुम्ही मूर्खासारखं काहीतरी बोलताय. समोरच्याला अक्कल नाही असं वाटतंय का तुम्हाला? आणि हे मशिनरीजचे ड्राफ्ट विसरा आता. पैसे नसतील ना आपल्या अकाउंटमध्ये तर या पेटंट्स नाही काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा जरा घरात लक्ष द्या, डोळे उघडे ठेवून वावरा जरा. काय चाललंय घरात कळतंय तुम्हाला? कोणती काल आलेली परी का लुडबुड करते या घरामध्ये? यश आणि पप्पांचं चांगलं बिनसलं होतं. ही एवढीशी पोर, काय गरज काय होती तिला त्या रूम मध्ये जाण्याची? हे मी नाही पाठवलं तिला तिकडे. तेवढी अक्कल नाहीये तुम्हाला, माहितीये मला. ती असती ना तर आज हे काम समीरचंच असणार. येस, स्वतः उपरा आहेच, त्याच्यासारख्या उपऱ्यानं सपोर्ट करतोय तो. आधीच त्या नेहाने डोकं फिरवलंय आणि आता त्यात ही काय बॉटलचं काय म्हणत होतीस? बॉटल म्हटलं की नेहमीच पाण्याची पण असू शकते ना. हे पराठे, व्हेजिटेबल स्टफ, चीज, हे असलं काहीतरी पिकुचूसाठी पण करत जा कधीतरी. प्रेमाने. तुझाच मुलगा आहे तो, तेही सख्खा. प्रेमाने करून त्याला खायला घातलंस तर खूप बरं वाटेल त्यालाही. बघ जमतंय का? इरिटेटिंग. आता खाऊन घे, मग आपण रॉक गार्डनला जाऊया. रॉक गार्डन? इथे काय असतं? तिथे वेगळे वेगळे रॉक्स असतात. आजोबांनी फॉरेनहून आणलेले रॉक सुद्धा आहेत. वेगळ्या वेगळ्या जागातून रॉक आणलेत. रेड रंगाचे, मरून रंगाचे, ब्लॅक रंगाचे. वाव. हो, आणि लहानपणी आजोबा मला तिथे खेळायला न्यायचे आणि म्हणायचे, मी खूप देशातून हे रॉक्स कलेक्ट करून आणले, पण त्यातला तू बेस्ट आहे. तुम्ही काय हसताय? सर्व करा ना, मी त्याचा खूप लाडका आहे ना.
चल आता खाऊन घे. मी नाही खाणार. तू नाही खाणार? तू ब्रेकफास्ट नाही करणार आहेस? खाणार आहे, पण त्याच्या आधी इंजेक्शन घ्यायचंय ना. थांब मी घेऊन आले. 1 मिनिट. इंजेक्शन मी आणलंय. फ्रेंड, हा? मला वाटलं की तू विसरलास की काय. असा कसा विसरीन मी? इंजेक्शन? तुला पण कुत्रा चावलाय का? कुत्रा? हो, मला पण एकदा कुत्रा चावलेला. 3 इंजेक्शन घ्यावी लागली. मला कुत्रा नाही चावला. मला दररोज इंजेक्शन घ्यावं लागतं, कारण मला डायबिटीज आहे. यश आता थांब. पिकुचू, मूर्ख नुसता. काय झालं तुला आता? मला इंजेक्शनची खूप भीती वाटते. मला बघायची सुद्धा भीती वाटते. मी एक काम करतो, मी मागे वळतो, मग तू दे. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. वळतो. चल. दे दे यश, लवकर इंजेक्शन दे. ओके. आता नेहाला परत यावंच लागणार आहे परीची आई म्हणून. नेहा, आता तुझं खोटं समोर येणार आहे आणि मग सत्ता पालट. मग मी काय केलं माहिती? 2 दिवस जेवलेच नाही. आणि आईची आठवणीत असेल तर मग आपल्या पोटात जेवण कसं जाईल ना. हॅलो, तू का खात नाही? तू खा ना. तुला काय काय आवडतंय? काय आवडतंय सगळं खाऊन टाक. तू खा. नाही, नको. आईची आठवण येते. फोन करायचा तिला. आपण फोन लावूया तिला. ओके, गुड. सिमी काकू. हॅलो सिमी काकू, काय झालं? सगळं ओके ना? परी ठीक आहे ना? अगं ती मज्जेत आहे एकदम. खूप छान. तुला मी सहज फोन केला होता. काय झालं, मी आता परीशी जरा बोलत बसले होते. तुझी आठवण आली एकदम, म्हणून म्हटलं फोन करावा तुला. तुला बोलायचंय का परीशी? हो. थांब. हा, तुझ्या मम्माचा फोन, आईचा. हा, बोल नाही. हा, परी बाळा, कशी आहेस बाळा तू? आई, अगं ती मज्जेत आहे. यू जस्ट डोंट वरी. परी बाळा, कोणाला त्रास नाही देते ना तू तिथे? छे छे, एकदमच गुड गर्ल आहे तुझी मुलगी. हा नेहा, व्हेरी गुड. हा, पण बाळा इंजेक्शन घेतीयस ना वेळेवर? हो अगं. आपला यश आहे ना, तो हिच्या सगळ्या वेळा व्यवस्थित सांभाळतो. हो ना. बाकी तू बरी आहेस ना बाळा? नेहा, अगं किती काळजी करतेस. मला कळतंय म्हणा, आईचं मन आहे तुझं. तुला मुलीची आठवण येतच असणार. नेहा, अगं तू सेशन मध्ये असशील ना? तू एक काम कर, तुला वेळ मिळाला ना की मग फोन कर आम्हाला. हा, आता तू तुझ्या कामाला. आणि काही काळजी करू नकोस, परी अगदी मज्जेत आहे. हा, आणि मी घेते तिची काळजी. चल, बाय बाय. हा, तुला अजूनही आईची आठवण येते? काकू, काकू काय झालंय माझ्या परीला? मी तिथे येते. मी लगेच तिथे येते. मी सांगते, यशशी बोलते. नाही नाही नाही, काय आहे ना, तू प्लीज यशला फोन करू नकोस.
काय झालंय की मी सांगितलं नाहीये त्याला की मी तुला फोन करते. ऍक्च्युली तो आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. तू फोन केलास ना तर त्याचा स्ट्रेस अजून वाढेल. काकू मला 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 परीकडे यायचंय काकू. मला तिथे यायचंय. मला परीला भेटायचंय काकू. मी येते काकू. हो 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 मला कळतंय तुला काय वाटतंय ते. हे बघ मी एक काम करते. मी ना तुझ्यासाठी तिकीट बुक करते. ओके. आणि तोपर्यंत काहीही काळजी करू नकोस. आम्ही सगळे इथे आहोत. तिकीट कन्फर्म झालं की मी इमिजिएटली फोन करते तुला. थँक्यू काकू. जस्ट डोंट वरी. हा मी आहे इथे परीजवळ. काळजी करू नकोस. अगं एक आईच आईचं दुःख समजू शकते ना. हा टेक केअर. बाय. थँक्यू काकू. आला आला सगळ्या नाटकाचा क्लायमॅक्स. आता नेहा आल्या आल्याच धमाका होणार. वाह. मग कसं आहे सत्यजित? कसं आहे? मला मान्य आहे आपल्याला हिस्सा मिळावा म्हणून मी खूप प्रयत्न करते. पण म्हणून मी कोणाच्या जीवावर उठेल असं वाटतंय तुम्हाला? सिम्मी सॉरी. तुम्ही आता तुम्ही बोललात मला. तुम्ही एवढा मोठा संशय घेतलात माझ्यावर. इतकी वाईट वाटते का मी तुम्हाला? की वाईट बाई आहे का मी? सॉरी म्हटलं ना मी. सॉरी. असू दे. तुम्ही ते रूम फ्रेशनर मार. रूम फ्रेशनर मारताय ना. मी नेहाला जाताना प्रॉमिस केलं होतं की परीची पूर्ण काळजी घेईन. आणि मी घेतली सुद्धा. तिच्या डाएटच्या तिच्या इंजेक्शनच्या सगळ्या वेळा सांभाळल्या. मग अचानक तिची शुगर अशी शूट का झाली? नेहाला तर अजून कळवलंही नाहीये. कळवलं तर उगाच तिथे ती काळजी करत बसेल. पण यायचं म्हटलं तरी ते 7-8 तास अवघड जातील. पण आल्यावर तिला कळलं आणि तिने विचारलं की हे का नाही सांगितलंस मला? तर काय सांगणार आहे मी तिला? पाणी. काय बच्चा? पाणी. पाणी ना. एक मिनिट. हा हे घे. ओके. सर जेवण मोठ्या सरांनी पाठवलंय. ठेवा ती. त्या युवलेशच्या जीवाची किती काळजी घेतोय यश. बघतोयस ना रे बाबा. मग काहीतरी कर आणि लवकरात लवकर आमची परी बरी होऊ दे. बंडू काकानं त्याचा हसरा चेहरा दिसू दे. आई. काय झालं बेटा? आई. कुठे तंद्री लागलीये? समोर चहाही तसंच आहे. रात्री झोप नाही लागली नीट. हो का? अरे का काय का? परक्याचं मूल आपल्याकडे येऊन जर आजारी पडलं तर झोप लागेल का नीट? परक्याचं यशला भेटलास का? नाही, पण त्याची झोप झाली नाही रात्रभर. जेवलाय नाहीये, जेवणही तसंच आहे. आता नेहालाही कळवलंय की नाही काय माहित.
खरं तर तिला माहिती पाहिजे की परी. अरे देवा, आजोबांसमोरही बोललो, खाल्ली माती. अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं. बंडू काका आणि काकून नाही सांगितलं ठीक आहे, पण नेहाला तरी सांगायला हवं ना रे. नाही नाही, मी सहज म्हणालो की म्हणजे तू फोन लाव तिला. आव नाही नाही, कशाला आता फोन, मी सहज म्हणालो फक्त की. अरे फोन लाव म्हणून सांगितलं ना, लाव ना, ऐक ना. आव पण आता कशाला, ती परदेशात आहे ना, इथे आपण भारतामध्ये आहोत, तिथे झोपली असेल कदाचित ती अजून. हा हे बरोबर आहे, पण थोड्या वेळाने लाव फोन. हा. तू किती नीट काळजी घेतली तिची. खरं सांगू तर मला राग आला होता, पण तुझ्यावर नाही, या सिच्युएशनवर राग आला होता. म्हणजे मी इतके लांब होते परीहून, त्याचा राग आला होता. सिमी काकूनी जेव्हा मला फोन केला तेव्हा मी परीजवळ नव्हते, त्याचा राग होता मला. मी का हे सगळं सोडून गेले, त्याचा राग होता. तू असतानाही ती आजारी पडली, त्याचा राग होता. थोडासा राग तुझ्यावरही होता, कारण तू मला हे सगळं कळवलं नाही. पण जेव्हा मी इथे आले आणि परीला बघितलं की तू तिची एवढी काळजी घेतली, तेव्हा सगळा राग गेला. नक्की ना? नाही तर बघ, तू जर का माझ्यावर चिडली असशील तर तू ओरड, तू रागव, तू वाटेल ते बोल, मला आय बी ओके. नाही खरंच, म्हणजे खरं तर माझंच चुकलं. लहान बाळ म्हटल्यावर ते आजारी तर पडणारच. त्यात परीच्या जन्मापासून तिची तब्येत थोडी नाजूक आहे ना, म्हणून थोडं टेन्शन आलं होतं. पण मला कळलं पाहिजे होतं की तू असताना ते किती सेफ असेल. पण खरंच थँक्स, परीची खूप छान काळजी घेतली. डोंट बी सिली, कम हिअर. त्या सगळ्यामध्ये तुला तुझी सुट्टी अर्धवट सोडून यावं लागलं. सुट्टी म्हणजे तुला अर्धवट ते ट्रेनिंग सेशन तुला अर्धवट सोडून इकडे यावं लागलं ना. कसं झालं पण ते बाकी, वॉज इट ऑल राईट, प्रॉपर? हा, व्यवस्थित झालं ना ट्रेनिंग? आणि काही फिरवलं, काही साईट सीइंग वगैरे काही? नाही, मला वाटलंच. म्हणजे 5 तासाचं काम होतं आणि 4 दिवस का लावले त्यांनी? आम्हाला फक्त फिरवलं तिथे. हो, तूच केलं होतंस ना हे? तू असं नसतं केलं तर आज मी माझ्या मुलीबरोबर असते. दिस इज नॉट डन. सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ओके, तुला काय शिक्षा द्यायची असेल तर दे मला. काय शिक्षा देशील? उठाबशा कर. काय? उठाबशा कर. उठाबशा? ओके. सॉरी. तुला एक थोडासा ब्रेक मिळावा म्हणून आम्ही हे सगळं प्लॅन केलं होतं. खरं सांगू, तू इथे नव्हतीस तेव्हा आम्हाला खूप आठवण आली तुझी. आम्हाला म्हणजे परी, सिमी काकू, मिथिला काकू आणि आजोबा, विश्वजित काका, सत्यजित काका, आणि बस. पॅलेसेस दिलेत त्यांनी सगळ्यांना, पण दाराला कुलूप आहे आणि चावी मात्र दिलीये त्यांनी ह्याच्या हाती. म्हणजे तिने चावी दिली तर आपण पॅलेस मध्ये राहायचं नाही तर रस्त्यावर. अगं असं असंच आहे सत्यजित, कुणालाच हे कळत नाही आणि म्हणून माझा जीव तुटतोय तुमच्यासाठी, पिकुचूसाठी. सांगा ना मला, काय आहे तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात? बायको म्हणून, एक आई म्हणून मला हे सगळं करावंसं वाटतं. मी बोलते ना तेवढंच दिसतंय सगळ्यांना, पण त्यामागच्या भावना कोणालाच कळत नाहीये. तर तुम्हालाही कदाचित माझा राग येत असेल. येतो ना? नाही ना? तुम्हाला माझं बोलणं पटतंय ना? बस मग आता एक काम करा, पप्पांसमोर जा आणि त्यांना सगळं खरं सांगून टाका. आपल्या पिकुचूसाठी, तुमच्या बिझनेससाठी. तुम्हाला पप्पांशी बोलायलाच हवं, त्यांना हे खरं सांगायलाच हवं. बोलाल ना? मी बोलतो. येस, तुम्हाला जमेल. येस. सिम्मी, काय झालं? तू
तू म्हणतेस ते सगळं खरं आहे, पण मी हे पप्पांसमोर नाही बोलू शकणार. प्लीज हिम्मत करा, तुम्हाला हे जमेल. जा, हिम्मत करा. नाही जमणार. हॅलो काका. हॅलो नेहा, अगं कशी आहेस तू? नाही नाही, आम्ही इकडे सगळे मजेत आहोत. तू काही काळजी करू नको, स्वतःची काळजी घे. आणि काकूने सांगितलं होतं तसं रात्रीचं कोमट पाणी पीत जा. मध्यंतरी परीचा फोन झाला होता, ती पण छान आहे. हा, काळजी करू नको, तू मजेत राहा. काका तुम्ही एवढ्या घाईघाईत का बोलताय? अगं तुला ISD चार्जेस लागत असतील ना. काका मी आले परत. परत आलीस सुद्धा? मला वाटलं अजून 2-3 दिवस तिकडेच राहणार असशील. कधी आलीस? मी आजच आले काका. अगं तू आलीस सुद्धा आणि आम्ही अजून इथेच आहोत. म्हणजे लंडन पेक्षा कोकण जास्ती लांब म्हणायचं. बाकी परी कशी आहे ग? परीबद्दल काकांना काही बोलले तर ते काळजी करतील. उगाच त्यांना टेन्शन नको. अगं एक हो काका, परी बरी आहे काका. हा, कधी एकदा तिला भेटतो असं झालंय. तू आता आलीस ना, आम्ही पण लगेचच येतो. हिला सांगतो लगेच बॅग भरायला घेऊया म्हणून. हो, ठेवते काका. बाय. सुनबाई, बरं झालं तू बंडू काकांना परीच्या आजाराबद्दल काही सांगितलं नाहीस. उगाच त्यांच्या जीवाला घोर ना. कारण म्हणशील तर परीलाही त्यांची आठवण येतच असणार. शेवटी सख्ख ते सख्ख ना. पण हरकत नाही, ते इथे आले की त्यांना सांगून टाकू आपण काय आहे ते. आणि तशी ही परी आता ठणठणीत झालेली आहे, नाही का? बरं, परीसाठी लंडनहून काही आणलंच की नाही? मी फक्त परीसाठी नाही आजोबा, सगळ्यांसाठी आणलं. सगळ्यांसाठी? माझ्यासाठी सुद्धा? हो. सांगतेस का? चला दाखवते तुम्हाला. अरे, नवरा बायको मध्ये तुझं माझं असं काही नसतं. जे काय असतं ना ते एकच असतं. आपल्या स्टाफसाठी पण चॉकलेट्स आणल्यात. तू इतक्या वेळा बाहेर जाऊन आलास आणि इथं प्रत्येकाला गिफ्ट आणलीस. स्टाफ साठी कधी गिफ्ट आणलं मला आठवत नाही. खरं आजोबा, कधी लक्षातच आलं नाही. त्यासाठी ना माया लागते सगळ्यांचा विचार करण्यासाठी. आता तरी तुझं लक्षात येते का विल मध्ये मी हिचं नाव का घेतलं? ही सगळ्यांचा विचार करते. पैसे भरायला वाटतं चौधरींचं. यशच्या पैशाने गावाला चॉकलेट वाटते आणि म्हातारा इम्प्रेस होतो. असं वाटतंय ना, आत्ताच्या आत्ता सगळं सांगून टाकावं याला. आजी, तुला नाही आवडली का पर्स? आवडलीये ना, छान आहे. वापरे ना मी. थँक्यू. मी तुला नाही विचारलं, मी मिथिल आजीला विचारलं. मला तर खूप आवडली पर्स. मी मगाशीच म्हणाले ना, छान आहे. नुसतं आजी म्हटलं ना, कोणाला हाक मारते ते कळतच नाही. इट्स ओके. मी आलेच. मिथिल आजी, मी तुला मोठी आई म्हणू? मोठी आई? हो, चालेल. मस्त तोडगा काढलाच परी. ही मोठी आई आणि ती आजी. पोरांना जिथे आई पण दिसत ना, तिथे स्वतःहून ते म्हणतात आई म्हणून. आणि तू तिला काय विचारते? बन ना तू तिला मोठी आई, आणि अगदी आत्तापासून बन. तू मोठी आई तर मी विश्वजित जातोबांना मोठे बाबा बनू?